पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्येष्ठ नेते शरद पवारांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। मोदींनी ट्विटरद्वारे शरद पवारांना शुभेच्छा दिल्या। तसंच त्यांना दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो असं ट्विटमध्ये मोदींनी म्हटलंय। शरद पवारांनी दिल्लीतील निवासस्थानी तलवारीनं केक कापला। यावेळी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। दिल्लीत शरद पवारांचे बॅनर लावण्यात आले। शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस आहे। या निमित्तानं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले। दिल्लीत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे। त्यांच्यामध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती झी24 तासला मिळाली आहे। रात्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेटीत खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षनेते पदाबाबतही संभ्रम निर्माण झालाय। विरोधी पक्षात सर्वात जास्त संख्याबळ असणाऱ्या पक्षाचा नेताच असणार हा नियमच आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। संजय राठोड यांच्या प्रगती पुस्तकाबाबत बातम्या आल्यानंतर आता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय। प्रगती पुस्तकात मी नापास अशा बातम्या जिव्हारी लागणाऱ्या असल्याचं संजय राठोड म्हणाले। नापास असूच शकत नाही, मी जनतेसाठी झोकून देऊन काम करणारा असल्याचं संजय राठोड म्हणाले। शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या खासदारकीचा निर्णय मुंबई हायकोर्टानं राखून ठेवलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती। मात्र मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप करत अमोल कीर्तीकरांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती। राणा दाम्पत्याला सत्ता स्थापनेत मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे राणा दाम्पत्य हे मुंबई आणि दिल्लीत तळ ठोकून आहेत। त्यातच रवी राणांना कॅबिनेट मंत्रीपद असल्याचं बोललं जात आहे। अमरावतीचं पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद रवी राणा यांना मिळणार असल्याची चर्चा। धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली। येत्या महिनाभरात स्वच्छता, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा विभागाशी संबंधित समस्या सुटल्या पाहिजेत अशी तंबी देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मोबाईल ॲपची निर्मिती केली आहे। त्यामुळे 10वी-12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक, प्रारूप प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि अन्य माहिती या ॲपवर उपलब्ध होणार आहे। आरसीसीची नीट, जेईई आणि स्कॉलरशिप परीक्षा 15 डिसेंबरला होणार आहे। महाराष्ट्रात 50 पेक्षा जास्त केंद्रांवर एकाच दिवशी परीक्षा पार पडेल। यासाठी आरसीसीच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी लागणार आहे। राज्य शासनाच्या सेवेतल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरचे सर्व पदं एमपीएससी कडून भरायला जुलैमध्ये मान्यता मिळाली आहे। त्यानुसार या पदांच्या भरतीबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली गेली आहे। प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे। लातूरमधील सर्व शाळांमध्ये 2 दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आलेत। शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना हे आदेश दिलेत। त्याचबरोबर तक्रार पेटी, सुरक्षा समिती गठीत करावी, अन्यथा कडक कारवाई करू असा इशारा देण्यात आलाय। दिल्लीतील साहित्य संमेलन नगरीला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं नाव देण्यात आलंय। दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये हे संमेलन होणार आहे। अखिल भारतीय साहित्य महामंडळानं या 98व्या संमेलनाचं आयोजन केलंय। Viva la